Hello student, topic number 9th, final account of a proprietary concern and lecture number 3rd, profit and loss account. Profit and loss account is the second part of final account, prepared on the basis of indirect expenses and indirect income of the business concern. Profit and loss account is prepared to ascertain net profit earned or net loss suffered by business concern during the accounting year. All expenses which are incurred after production or goods or service and related to administration, selling and distributions of goods and services are called indirect expenses. All indirect expenses of a particular business are shown on the debit side of profit and loss account. All indirect expenses like commission on or received, discount received, interest received, rent received, and all other sundry income of business are listed on credit side of profit and loss account. Debit side of profit and loss account indicates net loss suffered or credit balance of profit and loss account shown net profit on in a business activities. If business on net profit, it is added to capital, and the if there is net loss is deducted from the capital. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हा फायनल अकाउंटचा सेकंड पार्ट सांगितला आहे. जसं की आपण लास्ट लेक्चरला बघितले, ट्रेडिंग अकाउंट हा त्याचा एक पार्ट आहे, तो फर्स्ट पार्ट आहे, तसाच हा सेकंड पार्ट आहे. यामध्ये इनडायरेक्ट एक्सपेन्सेस किंवा इनडायरेक्ट इन्कम जे असतील त्या सर्वांचं रेकॉर्डिंग हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये केलं जातं आहे. आणि त्यानंतर अकाउंटिंग क्लोज केलं जाते. अकाउंटिंग क्लोज केल्यानंतर येथे नेट प्रॉफिट नेट लॉस फाइंड आउट केलं जाते आणि ते कॅपिटल अकाउंट कॅपिटलला ट्रान्सफर केलं जाते, कॅपिटल अकाउंटमध्ये ट्रान्सफर होते. इफ द नेट प्रॉफिट असेल तर कॅपिटल अकाउंटमध्ये ते ॲड होणार, पण जर त्या बिझनेसला लॉस झालेला असेल तर तो त्या कॅपिटलमधून डिडक्ट होणार. या ठिकाणी आपल्याला स्पेसमेन दिलेला आहे बघा. Here, profit and loss account for the year ended: debit, credit, particulars, inner column of the amount, outer column of amount, then credit, particulars, inner column amount, outer column amount. आपण लास्ट लेक्चरला बघितलेलं होतं ग्रॉस प्रॉफिट, ग्रॉस लॉस हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर केला जातो आहे. हा या ठिकाणी दिसतो आहे बघा, तो फर्स्ट लाईनलाच असणार आहे. हिअर ग्रॉस लॉस अँड हिअर ग्रॉस प्रॉफिट. देन अदर इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, हिअर इनडायरेक्ट इन्कम, all indirect income, and the last one net profit and other side net loss. If the debit side जर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची डेबिट साईड मोठी असेल म्हणजेच एक्सपेंडिचर जास्त असेल आणि इन्कम साईड लहान असेल तर तो लॉस झाला आहे. आणि जर इन्कम साईड ही मोठी असेल आणि एक्सपेंडिचर साईड लहान असेल तर प्रॉफिट झाला आहे. कारण काय, खर्च जास्त झाला आहे आणि त्या प्रमाणात इन्कम हे आपल्याला कमी मिळालं म्हणजेच तो आपला लॉस आहे. आणि खर्च कमी झाला आहे आणि त्यापासून आपल्याला जास्त इन्कम मिळालं आहे तर तो आपला प्रॉफिट असणार असं सांगितलं जातं. द जर्नल एंट्रीज. Journal entries relating to profit and loss account. First, for transfer of expenses and losses. Expenses losses ट्रान्सफर केले जातात हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. तिथेही बघितलेत बघा, ट्रेडिंग अकाउंटला एक्सपेन्सेस लॉसेस म्हणजेच डायरेक्ट एक्सपेन्सेस ट्रान्सफर केले आहेत त्या डेबिटला केले. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये एक्सपेन्सेससुद्धा डेबिटलाच मिळणार आहेत. म्हणून एंट्री प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू ऑल इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, सगळ्या प्रकारचे इनडायरेक्ट एक्सपेन्सेसची लिस्ट येणार येते. आणि तिथे होतं ट्रेडिंग अकाउंट डेबिट टू ऑल
डायरेक्ट एक्सपेन्सेस. इथे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू ऑल इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. फॉर ट्रान्सफर ऑफ इन्कम अँड गेन्स, इनडायरेक्ट इन्कम अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. सगळ्या प्रकारचे इन्कम गेन्स हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला जाणार, म्हणजे त्याच्यासमोर हा बाय वर्ड लागणार. आता इथे जसं बाय वर्ड दिसतोय म्हणजेच ते जर्नल एंट्रीच्या डेबिटला आलं. म्हणजेच तिथे डायरेक्ट इन्कमच्या बाबतीत आपण एंट्री केलेली होती ऑल डायरेक्ट इन्कम अकाउंट डेबिट टू ट्रेडिंग अकाउंट, आणि इथे आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये करतो आहे ऑल इनडायरेक्ट इन्कम अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. द नेक्स्ट, फॉर ट्रान्सफरिंग नेट प्रॉफिट नेट लॉस टू कॅपिटल. आता प्रॉफिट झाला आहे किंवा लॉस झाला तर दोन्हीही ते कॅपिटललाच ट्रान्सफर केले जातात, पण जर प्रॉफिट झालेलं असेल तर कॅपिटलमध्ये ॲड होणार, लॉस झालेला असेल तर डिडक्ट होणार. या ठिकाणी काय सांगितलं आहे बघा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट इफ नेट प्रॉफिट ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट. नेट प्रॉफिट जर झालेला असेल तो ट्रान्सफर करायचा असेल तर, आणि नेट लॉस असेल तर कॅपिटल अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आपल्याला इंट्र्यांचा तसा काही संबंध येत नाही, इंट्र्या करायची काही गरज पडत नाही आपल्याला, आपण डायरेक्टलीच पोस्टिंग करत असतो आहे. जर्नलसारखे आपल्याला इंट्र्या विचारल्या जात नाहीत. ओके.